कोल्हापुरातील शांत फाउंडेशनच्या वतीने 10 मार्च ते 16 मार्च दरम्यान भव्य राजेश चषक T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर हे सामने खेळवले जाणार आहेत। स्पर्धेत सोलापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापुरातील 4 अशा एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय। विजेत्या संघास 75,000 रुपये रोख आणि ट्रॉफी, उपविजेत्या संघास 50,000 रुपये रोख व ट्रॉफी यासह विविध वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला मुकुंद यादव, मधु बामणे, अनिल शिंदे, योगेश बामणे, प्रतीक जामसांडेकर, प्रसाद मिराशी आदी उपस्थित होते। शांत फाउंडेशनच्या माध्यमातून 10 मार्च ते 16 मार्च राजेश क्षीरसागर साहेबांचा चषक आम्ही घेत आहोत। राजेश चषक हे क्रिकेटचं चषक असणार आहे। शाहूपुरी जिमखान्यावरती आयोजित आम्ही केलेलं आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी 10 मार्च ते 16 मार्च शाहूपुरी जिमखान्यावरती उपस्थित राहावे। सर्व क्रिकेट प्लेयर्सना प्रोत्साहन द्यावं। ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आम्ही कोल्हापुरातील फुटबॉल एक्सपांड व्हावा, कोल्हापुरातील प्लेयर्सना चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो। त्या पद्धतीनं हा आमचा क्रिकेटसाठी देखील एक चांगला प्रयत्न असणार आहे। कोल्हापुरात क्रिकेटपटू कसे चांगल्या पद्धतीनं घडतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणूनच मी सर्व कोल्हापुरातील जनतेला विनंती करतो की 10 ते 16 मार्च आमचं राजेश क्रिकेट चषक T20 स्पर्धा शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेली आहे। आपण सर्वांनी यावे। या बक्षिसाचं स्वरूप पहिलं बक्षीस 75,000 रुपये असणार आहे, त्याचबरोबर दुसरं बक्षीस 51,000 रुपये असणार आहे आणि इतर देखील चांगले बक्षिसं आम्ही सर्व प्लेयर्सना मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे देणार आहोत। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि सर्व नागरिकांनी या स्पर्धेसाठी उत्साह निर्माण करावा आणि सहभागी व्हावे। स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहूया। प्राध्यापक डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांच्या वतीने सर्व महिलांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर मंजिरी अजित मोरे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर।